सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलं। जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापुरात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा रोवला गेला। पण विषय समिती सदस्याच्या निवडीवेळी मात्र चित्र बदललं। शिवसेनेच्या सदस्यांनी अर्ज भरत सदस्य समितीची निवडक बिनविरोध जो प्लॅन होता तो उधळला आणि गोरे यांना डोकेदुखी सहन करावी लागली। त्यामुळेच आता सोलापूर पासूनच जयकुमार गोरे यांना शह देण्याची सुरुवात झाली आहे का? मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आम्ही केला होता जिथे तानाजी सावंतांनी सोलापूरवर लक्ष द्यावं अशी मागणी शहाजी बापू पाटलांनी केली होती एकनाथ शिंदे यांच्यासमोर। आणि म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतोय की सोलापूर पासूनच जयकुमार गोरे यांना शह देण्याची खरंच सुरुवात झाली आहे का? नेमकं काय झालंय सदस्य समितीच्या निवडीवेळी? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। सोलापूरचे पालकमंत्री असणारे जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती। जवळपास 30 ते 35 सभा त्यांनी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी घेतल्या। म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर जरी भारतीय जनता पक्षानं प्रचार सभा घ्यायच्या ठरवल्या नाहीत किंवा फार मोठा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं नसलं, शेवटचे 2 दिवस वगळले असले तरी पालकमंत्री स्वतः प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेताना दिसले। याचा परिणाम असा झाला की सोलापूर जिल्ह्यात थेट इतिहास घडला। कारण महापालिकेनंतर ज्या प्रकारे नियोजनबद्ध रणनीती जयकुमार गोरे यांनी आखली होती त्यामुळे जिल्हा परिषदेत देखील भाजपची सत्ता आली। सोलापूर जिल्ह्यात एका प्रकारचा राजकीय चमत्कारच पाहायला मिळाला। कारण जिल्ह्यातील 11 पैकी जवळपास 7 पंचायत समितींवर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकली आणि जिल्हा परिषदेत 38 सदस्य निवडून आले, जे बहुमतापेक्षाही जास्त होते। म्हणूनच इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे जास्त संख्याबळ होतं आणि म्हणून आता संख्याबळ जास्त म्हणजेच अध्यक्ष हा जिल्हा परिषदेवर भाजपचाच बसणार। 2017च्या तुलनेत पाहायला गेलं तर 2026 मध्ये मिळालेल्या यशात मोठा फरक दिसतोय। 2017ला जिथं सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या तिथंच आता 2026 मध्ये भाजपनं बाजी मारली। सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल थोडक्यात सांगायचा झाला तर भाजपला 38 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी अजित पवार गट 11 जागांवर समाधानी राहावं लागलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाला 5, शिवसेना शिंदे गटाला 8, शेकापला 3, करमाळा स्थानिक आघाडीला 2 तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 1 जागावर समाधान मानावं लागलं। आता या विजयानंतर सोलापूर जिल्हा परिषदेवर नेमकं कोण बसणार याची जोरदार चर्चा सुरू होती आणि मग भाजपच्या वाट्याला हे अध्यक्षपद जाणार हे निश्चित झालं आणि तसंच घडलं। माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शी तालुक्याकडे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला। जिल्ह्यातील आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहमतीनं दीपक वैद्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांची ही मंजुरी मिळवली गेली आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपचे पहिले अध्यक्ष म्हणून दीपक वैद्य यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरमधील इंद्रजित पवार यांना संधी देण्यात आली। आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदानंतर नजर होती ती सभापती पदांवर। अर्थात संख्याबळ लक्षात घेतलं तर ही सगळी पदही भाजपकडेच जाणार होती हे स्पष्ट होतं। यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम, माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्याकडे समाज कल्याण, दक्षिण सोलापूरचे रामप्पा चिवडशेट्टी यांना कृषी व पशुसंवर्धन तर माढ्यातील अमृता वाघे यांना महिला व बालकल्याण सभापतीपदी संधी देण्यात आली। आता बघा, तसेच जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समितीचं सभापतीपद सोपवण्यात आलं। म्हणजे फरक इथं स्पष्ट दिसतोय की सभापतीपद जास्तीत जास्त देखील भाजपलाच मिळाले। आता सभापतीपद झालं, अध्यक्ष उपाध्यक्ष पद झालं, आता विषय उरला होता तो म्हणजे विषय समिती सदस्यांची निवड। इथेही संख्याबळामुळे भाजपचं वर्चस्व स्पष्ट होतं। इतर पक्षांना काही फारसं करता येणार नव्हतं हे आधीपासून दिसत होतं। 15 एप्रिल रोजी विषय समिती सदस्यांची निवड होणार होती आणि भाजपकडून ही प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्याचा प्रयत्नही सुरू होता। पक्षश्रेष्ठींकडून तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समान संधी देण्याचं आश्वासनही दिलं होतं। अगदी अंतिम यादी दाखवून निवड प्रक्रिया पूर्ण करू असा शब्दही राष्ट्रवादींनी शिवसेनेला दिला होता। त्यामुळे जो असंतोष होता की आम्ही पक्षात सामील झालो, सत्तेत सहभागी झालो, मात्र आम्हाला आमची दखल घेतली जात नाहीये, हा असंतोष होता तो शांत झाल्यासारखं वाटत होता। मात्र प्रत्यक्ष सदस्य निवडीच्या वेळी मात्र वेगळ्याच घडामोडी घडल्या। शिवसेनेचे शिवराज मेत्रे आणि प्रवीण तानवडे यांनी वेगवेगळ्या विषय समित्यांसाठी अर्ज दाखल करत बिनविरोध निवडीच्या प्लॅनला आव्हान दिलं। परिणामी निवडणूक घेणं अपरिहार्य झालं। याच पार्श्वभूमीवर 15 तारखेला जेव्हा सदस्यांची निवड होणार होती, ज्यासाठी सभा बोलवण्यात आली होती,
तीच सभा 1.5 तास तहकूब करण्यात आली. 10 ते 15 मिनिटं होणारी तहकूब इतकी का लांबली यावरही प्रश्न उपस्थित झाले. मग उपाध्यक्ष इंद्रजित पवार, गटनेत्या रश्मी बागल आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यात चर्चा झाली. सल्लामसलत करून तोडगा काढण्यात आला. भाजपनं आपला प्लॅन बदलला आणि शिवसेनेला संधी देण्याचा निर्णय घेतला. मग काय, शिवराज म्हेत्रे यांना कृषी व शिक्षण समितीवर तर प्रवीण तानवडे यांना अर्थ समितीवर स्थान देण्यात आले. दुपारी 2 वाजण्यापूर्वीच हा बदल करण्यात आला आणि संभाव्य निवडणूक टाळण्यात आली. आणि मग काय, या सगळ्यानंतर जिल्हा परिषदेचे 68 सदस्य आणि पंचायत समितीच्या 11 सभापती असे एकूण 79 सदस्यांची 83 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. विषय समिती सदस्यांसाठी 83 अर्ज आले होते. कोणत्याही सदस्यांनी अर्ज माघारी घेतली नाही. त्यामुळं निवड प्रमुख पाटील यांनी विषय समित्यांची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं. विषय समित्यांमध्ये वेगवेगळ्या समित्या आहेत, मात्र महत्त्वाच्या स्थायी समित्यांवर भाजपनं 7 सदस्यांना तर शिंदे शिवसेनेच्या 1 सदस्याला संधी दिली. आता बघा, या सगळ्याचं कन्क्लुजन काय, जर याच्यावर बारकाईने लक्ष दिलं तर सोलापुरात कुठंतरी जयकुमार गोरे यांचा वाढता हस्तक्षेप शिवसेनेला पटत नसल्याचं चित्र दिसू लागले. आणि यामुळे शिवसेनेकडून या सगळ्या राजकीय चाली खेळल्या जात आहेत का, हा सवालही उपस्थित होतोय. कारण काही दिवसांपूर्वी सोलापुरात अधिक लक्ष द्या अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली होती, ज्याच्यावर आम्ही व्हिडिओही केलाय. यानंतर निधीच्या मुद्द्यावरूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयकुमार गोरे यांना चांगलंच सुनावलं होतं. आणि आता जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य निवडीत शिवसेनेच्या सदस्यांनी अर्ज दाखल करत बिनविरोध प्रक्रियेलाच आव्हान दिलं. म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पद बिनविरोध मिळवणाऱ्या भाजपला विषय समिती सदस्यांच्या निवडीत मात्र तडजोड करावी लागली. डोकेदुखीला सामोरं जावं लागलं. शिवसेनेची योग्य वेळी चाल खेळत बिनविरोध निवडीचा प्लॅन उधळून लावला आणि शेवटी भाजपला माघार घ्यावी लागली. या सगळ्या घडामोडीमुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनाप्रमाणे सर्व काही सुरळीत पाडण्यात मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे कुठंतरी अपयशी ठरलेत. आणि बिनविरोध निवड असू दे किंवा भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करणं असू दे, समिती सदस्यामुळं शिवसेनेमुळं कुठंतरी यात कमीपणा आल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळं जयकुमार गोरेंना शह देण्याची सुरुवात खरंच आता सोलापूरमधून झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.